दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे। बुधवारी नाशिक शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास व्यापारी पवन लोढा यांना 2 इसमांनी अडवून त्यांच्याकडील 14 लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं 2 संशयितांना ताब्यात घेतले। अतुल सय्यद आणि असलम सय्यद अशी या संशयितांची नावे आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या दोघांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्या उर्वरित साथीदारांचा म्हसरूळ पोलीस शोध घेत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।